एक्साइटमेंट मुलांमध्ये जास्त असायची. कसं माझ्या मुलासोबत कसं इतर मुलंही म्हणजे स्टोरीमध्ये इंटरेस्टेड झाले. पॅरेंट्स कसे आता जास्त पॅरेंट्स कसं कामाच्याच पाठी धावतात, मुलांकडे थोडा कमी टाइम एक्सपेंड करतात त्यांचा. तर या लायब्ररीमुळे कसं झालं, मुलं आणि आई यांमध्ये थोडी कनेक्टिव्हिटी वाढली. मुलं कसं स्वतः आईजवळ येऊ लागले की मम्मी मला ही स्टोरी रीड करून दाखव, आज कोणती तरी स्टोरी सांग. किंवा प्रथमने दिलेले बुक, पिक्चर्सचे बुक मुलं घेऊन यायचे, मम्मी याच्यावर काय स्टोरी तयार होईल. मम्मीकडून 1-2 वाक्य घ्यायचे किंवा स्वतः 1-2 वाक्य सांगायचे, अशी छोटी स्टोरी तयार करायची. त्याचं ट्रेनिंग तुम्ही घेतलं? हो. ते कशामुळे झालं, सरिता शेट्टी मॅमचे सेशन झालेले 3 सेशन. त्यामध्ये आम्हाला पॅरेंट्सला रील अलाउड, स्टोरी टेलिंग आणि स्टोरीमध्ये पॅरेंट्सचे एक्सप्रेशन कसे असावे म्हणजे हे आम्हाला थोडं ट्रेन केलं. मग आम्ही ते मुलांवर ट्राय केलं की स्टोरी सांगताना आमचे हावभाव कसे असावे, आवाज कसा असावा आणि फनीमध्ये थोडीशी म्हणजे फनी मुवमेंट कशी असावी ज्यामुळे मुलांना स्टोरी आणखीन इंटरेस्टिंग वाटेल. मग आम्ही ते ट्राय केलं तर मुलांना स्टोरी ऐकायला छान वाटायला लागलं की काहीतरी युनिक आहे आणि स्टोरी कशी बोरिंग स्टोरी मजेशीर वाटायला लागली त्यांना. आणि कसं ॲक्टिव्हिटी केल्यामुळे ती स्टोरी मुलांच्या माइंडमध्ये छान अशी सेट व्हायची की म्हणजे अशी मुवमेंट केलेली आहे, ॲक्टिंग अशी आहे. मग ती स्टोरी मला तो दुसऱ्या दिवशी सांगायचा आणि स्टोरी सांगताना कसे क्वेश्चन खूप असायचे, मग त्याचे आन्सर करायचे. म्हणजे असं विचार करण्याची क्षमता वाढलेली आहे मुलांची. प्रवीण, आता